नमस्कार मित्रांनो, मी इंजिनियर युवराज काळे. आज आपल्या साईटवर एक नवीन प्रोडक्ट आला आहे, MBT कपलर. तर जो आपले नॉर्मल लॅपिंग लेंथ आपण देतो किंवा जो थ्रेडेड कपलर यूज करतो त्याला हा रिप्लेसमेंट प्रोडक्ट आहे. ह्या कपलरचा यूज असा आहे की हा प्रोडक्ट आपल्याला इझी टू यूज आहे आणि ह्या प्रोडक्टला आपल्याला कोणत्याही प्रकारचे थ्रेड मारण्याची गरज नाही आहे. जी नॉर्मल जे आपले थ्रेडेड कपलर असतात त्या कपलरसाठी आपल्याला काय करावं लागतं की रिबारला आपल्याला थ्रेड मारून घ्यावं लागतात आणि रिबारला थ्रेड मारण्यासाठी आपल्याला थ्रेडिंग मशीन लागतं साईटवर. तर ते थ्रेडिंग मशीनची सुद्धा ह्या प्रोडक्टमध्ये आपल्याला गरज नाहीये. हा सिंपल प्रोडक्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला 16 mm चा 20 mm चा किंवा 25 mm चा आपल्याला बारला लॅपिंग करायचं असेल तर याला काय केलेलं आहे, होल दिलेले आहेत की 16 mm चा डाय असेल तर 16 mm चं होल आहे, 20 mm पाहिजे 20 mm चं होल आहे, 25 ला 25 चं होल आहे आणि सोबत त्याच्यासोबत बोल्ट दिलेले आहेत की जे आपल्याला रिबारला टाईट करायचे. चला मी तुम्हाला साईटवर दाखवतो की कसं इन्स्टॉल होतं. त्या आपला नॉर्मल थ्रेडेड कपलर आहे तो यूज करण्यासाठी आपल्याला काय लागतं, एक मिनिमम क्वांटिटी लागते साईटवर आपल्याला थ्रेडिंग मशीन टाकण्यासाठी वगैरे. पण ह्या MBT कपलरसाठी असं काही मिनिमम क्वांटिटीची वगैरे काही गरज नाहीये, कारण ह्यामध्ये आपल्याला थ्रेड वगैरे बनवायची गरज पडत नाही. जर आपण कॉस्ट कंपॅरिझन जर केलं तर आपला जो लॅपिंग लेंथ आहे आणि जो थ्रेडेड कपलर आहे त्यापेक्षा हा प्रोडक्ट थोडासा कॉस्टली आहे, पण याचा यूज वेगळा आहे की ज्या ठिकाणी आपण आपलं स्टील डेन्स आहे आणि जिथे आपल्याला लॅपिंग लेंथ करायची नाही आणि आपल्याला कमी क्वांटिटी आहे त्या ठिकाणी आपण हा MBT कपलर आपण यूज करू शकतो. हा प्रोडक्ट तुम्हाला जर पाहिजे असेल किंवा याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला आम्ही या प्रोडक्टबद्दलची सगळी माहिती देऊ आणि तुम्हाला याचे सप्लायर प्लस तुम्हाला याची कॉस्ट किती पडेल ह्याबद्दल सगळी अधिक माहिती देऊ. अशा टेक्निकल गोष्टी समजून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्ट व्हा, आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद.